राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा मोठा फटका प्रवाशांना बसताना दिसतोय। आपण एकंदरीत बघितलात तर आज संपाचा दुसरा दिवस आहे आणि मी आहे सध्या रायगड जिल्ह्यातल्या पेन बस स्थानकामध्ये। तासनतास प्रवाशांचा खोळंबा झाल्यानंतर ही बस उपलब्ध आहे। या बसमध्ये आता जे प्रवासी बसलेले आहेत त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत। किती तासांपासून ते प्रवासी या ठिकाणी अडकून पडले होते आणि आता ते कुठे चाललेत, कशा पद्धतीने त्यांना आता बस सेवा उपलब्ध आहे। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत। दादा, किती तास या बस स्थानकात तू उभा होतास आणि आता किती तासांनी बस उपलब्ध झाली? 1.5 तास। 1.5 तासावर आता परीक्षा देखील सुरू झालेल्या आहेत। तुला आता वेळेत समजा शाळेत जायला ही बस आता मिळाली का? नाही। मग आता कसं करणार? आता लेट जाणार। ओके, तर हे विद्यार्थी आहेत, परीक्षा सुरू झालेल्या आहेत, उशीर झालेला आहे। आपण बघताय ही बस आता उशीर आलेला आहे, शाळेत देखील त्यांना आता उशीर होणार आहे जायला। आपल्यासोबत काही महिला आहेत। ताई, काय सांगाल, एकंदरीत प्रशासनानं तुम्हाला हाफ तिकीट दिले, मात्र आज संपामुळे तुम्हाला मोठा फटका बसलाय, बस वेळेत नाहीये? बरोबर आहे, येताना आम्हाला बस मिळत नाहीत, येताना वेळेवर बस नाहीत त्याच्या आणि गर्दी सुद्धा मग बसमध्ये होते, एकाच बसायला सुद्धा जागा मिळत नाही। संपाचा काही फटका बसलाय का? बसलाय। आजी, काय सांगशील एकंदरीत किती तास तू बसची वाट बघत बसली होतीस? 4 तास झाले मला बसले। 4 तास झाले? 9ची गाडी गेली। कुठून कुठे जाणार होतीस? कर्जत डानमार्ग घेऊन रोली पुढे। तुला उशीर झालाय, आता उशीर झाल्यामुळे काही त्रास झालाय का? नाही, आता बसायलाच पाहिजे ना, जायचं आहे दुःखा ठिकाणी, म्हणजे जायला पाहिजे ना। किती तास या ठिकाणी उभी होती? झाले जवळ 3.5 तास झाले जवळजवळ। आता ही बस तुम्हाला मिळालेली आहे? बरं वाटतंय आता, बरं वाटतंय आता। ओके, तर आपण बघताय अनेक महिला, अनेक विद्यार्थी या बसमध्ये प्रवास करतायत। एकंदरीत या संपाचा यांना देखील मोठ्या पद्धतीने फटका बसलाय। राज्यभरात या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे अनेक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। एकीकडे 2 दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव सण आहे आणि या गणेशोत्सव सणासाठी मुंबईवरून गावाकडे येणारा जो चाकरमानी आहे तो देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडकून पडलाय। कोणाचे जे रिझर्वेशन, जो आरक्षण आहे तो देखील या ठिकाणी वाया गेलेला आहे आणि त्यामुळं या प्रवाशांना आता खाजगी वाहनं पकडून प्रवास करावा लागतोय आणि त्यामुळं आता आपण बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 420 बसेस आहेत। मात्र कालपासून सुरू झालेल्या संपामुळं रायगड जिल्ह्यातल्या बहुतांश बसस्थानकांमध्ये 50% बस सेवा सुरू आहे आणि याचा नाहक त्रास सकाळपासून या प्रवाशांना करावा लागला आणि त्यामुळं या संपामध्ये पुकारलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्या आता पूर्ण होण्यासाठी हे कर्मचारी बेमुदत या ठिकाणी संप करत आहेत आणि त्यामुळं प्रशासन देखील आता कशा पद्धतीनं यांच्या संपाच्या या निर्णयाकडे लक्ष देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। गणेश मापराळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।